तर यानंतर पाहूयात विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। अमित शहांनी महाराष्ट्रातील विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केलंय। विदर्भ मिशन 45 साठी शहांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला। अमित शहांनी भाजप कार्यकर्त्यांना बूथ मजबूतीवर लक्ष द्यावं असं म्हणत महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणायचंय असे देखील आदेश दिले। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज बैठक बोलावली आहे। महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची कोल्हापुरात बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत। विधानसभेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील जागांवर या बैठकीमध्ये मोर्चे बांधणी केली जाणार आहे। एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या दिल्लीश्वरांनी हिरवा झेंडा दाखवल्यावरही गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील तू-तू-मैं-मैं सुरूच आहे। मी भाजपमध्ये जाण्यासाठी लाचार नाही, पण भाजप मला घेण्यासाठी लाचार असल्याची खरमरीत प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी केली आहे। पुण्यातील कोथरूडच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कोथरूडवर दावा ठोकलाय। उमेदवारी न मिळाल्यास बंड करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। पुण्यातल्या वडगाव शेरीच्या जागेवरून महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय। भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी या जागेवर दावा ठोकलाय, तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरेही पुन्हा लढण्यावर ठाम आहेत। त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। खासदार सुप्रिया सुळेंनी बारामतीतील जनता दरबार घेतला। यावेळी युगेंद्र पवारही उपस्थित होते। सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवारांनी मिळून नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला। रासपचे युवक काँग्रेस अध्यक्षा राजाभाऊ फड आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। 27 गावात सर्वपक्षीय संघर्ष समितीची डोंबिवलीमध्ये सभा पार पडली। दरम्यान संघर्ष समितीच्या कार्यकारिणीत बदल करण्यात आले आहेत। भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। मनोज जरांगेंच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक पद्धतीने विचार करत असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलंय। सगळे सोयरेच्या बाबतीत आलेल्या हरकतींची छाननी सुरू असल्याचं सुद्धा ते म्हणाले आहेत। बुलढाणा विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेनं दावा ठोकलाय। बुलढाण्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही सोडणार नसल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलंय। नवी मुंबईत नुसती घरं नको तर जमिनीसकट घरं नियमित करावी अशी मागणी संदीप नाईक यांनी केली आहे। याबाबतचं पत्र त्यांनी राज्य सरकारला दिलंय। पुढे सुद्धा एक ब्रेकिंग बातमी येतेय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे। या दौऱ्यात ते नाशिक आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये जाणार आहेत। ते नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचं कळतंय। ते नाशिक इथं उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक पार पडेल। त्यानंतर ते कोल्हापूर दौऱ्यावर जातील। प्रथम अंबाबाईचं दर्शन घेणार, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी यांच्यासोबत बैठक होईल। त्यानंतर कोल्हापुरातील रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा देखील शहांच्या हस्ते पार पडणार आहे। राज्यात परतीचा पाऊस सुरू असून आज पालघर, ठाणे, मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। रायगड जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत। तर पालघरमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। लातूर शहरासह धरण क्षेत्रामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे निम्न तोरणा धरणाचे पाणी पातळी जी आहे ती वाढ झाली आहे आणि त्यामुळे धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नवी मुंबईत झालेल्या पावसामुळे एपीएमसी मार्केट परिसरामध्ये रस्त्यांवरती पाणी साचलं। त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। पावसामुळे नागरिकांची एकच तारांब उडाली। सांगलीच्या तासगाव तालुक्यामध्ये पावसानं चांगलीच हजेरी लावली। सावळज या परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले। अंजनी सावळज या महामार्गावरती पूल जो होता तो देखील पाण्याखाली गेला। त्यामुळे काही काळ वाहतूक सुद्धा बंद होती। वाशिमच्या कळमेश्वर आणि अडोळी या परिसरामध्ये पावसानं थैमान घातलं। पावसामुळे पिकं उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।
बीड शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला। पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली। शहापूर शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांना धोका निर्माण झालाय। तर शेंद्रुन इथं अंगावर वीज पडून वीजभट्टीत काम करणाऱ्या एका कामगाराचा मृत्यू झाला। वाशिमच्या कळमेश्वर आणि अडोळी परिसरामध्ये पावसानं थैमान घातलं। पावसामुळे पिकं उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। दरम्यान तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदी परिसरामध्ये पिंपळे निळक या स्मशानभूमीजवळ मृत माशांचा खच आढळून आला। मुळा नदीच्या पात्रामध्ये दूषित आणि केमिकल युक्त पाणी सोडल्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आहे। पुण्यामधून एक ब्रेकिंग बातमी येते। परतीच्या पावसानं पुण्यामध्ये सध्या जोरदार हजेरी लावली आहे। त्यामुळे पुणे शहरासह पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारी 5ही धरणं 100% भरली आहेत। त्यामुळे धरणामधून मुळा मुठा पवना नदी पात्रामध्ये विसर्ग वाढवण्यात येणार आहे। या धरणांमुळे आणि धरणांमधून मुळा मुठा नदी तसंच पवना नदी पात्रातील विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती हाती येते। त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी परिस्थितीपासून आणि पूर परिस्थितीपासून सावध राहावं असा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे। दसरा दिवाळीच्या तोंडावर घाऊक आणि किरकोळ बाजारामध्ये विविध वस्तूंच्या दरामध्ये वाढ होतीये। खाद्यतेलानंतर सुक्या मेवामध्ये सुद्धा वाढ झाल्यानं दसरा दिवाळीच्या आधीच महागाईचं सावट निर्माण झालंय। गणेशोत्सवानंतर पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामांची पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे। आज रात्री 12:15 ते पहाटे 4:45 पर्यंत 4.5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मुंबईत मोटार वाहन विभाग संघटनेनं विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारलाय। त्यामुळे राज्यभरातील 55 आरटीओ कार्यालयातील कामं ठप्प झाल्यानं लायसन्स वितरण आणि वाहन नोंदणीवर परिणाम झालाय। मुंबईत आज उद्या आणि काही उत्तर आणि जी दक्षिण भागामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे। जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। मागील काही दिवसांपासून सफरचंदाची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण झाली आहे। काश्मीर सिमलामधून आवक वाढल्यानं सफरचंदाचे दर घसरले। त्यामुळे ग्राहकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे। कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 मार्गिकेवरील आरएबीकेसी या पहिल्या टप्प्याची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील 12.5 किलोमीटरचा पहिला टप्पा हा वाहतूक सेवेमध्ये दाखल होणार आहे। पिंपरीत एआय या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या 2570 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं शहरामध्ये उभारण्यात येत आहे। गर्दीची ठिकाणं, महत्त्वाचे चौक, अपघात प्रवण क्षेत्रावरती करडी नजर यामुळे असणार आहे। म्हाडा पुढील महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये 2030 घरांची तात्पुरती लॉटरी काढणार आहे। दिवाळीपूर्वी 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता तात्पुरती यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। पुणे महानगरपालिकेने गेल्या वर्षी फटाका स्टॉलच्या जागा भाड्यानं देण्यासाठी ऑनलाईन लिलाव केला होता। यंदाही प्रशासनानं 9 क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये 13 ठिकाणी 194 स्टॉलसाठी निविदा काढण्याचं निश्चित केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर असून शिवाजीनगर स्वारगेट मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार आहे। पुणे मेट्रोतून एका दिवसाचा 3.5 लाख प्रवाशांनी मेट्रोची सफर केली आहे। तर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक मानला जातोय। मुंबईची अंडरग्राऊंड मेट्रो सेवेचा पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होऊ शकतो। पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रो प्रवासासाठी मुंबईकरांना किमान 10 रुपये ते 50 रुपये मोजावे लागू शकतात। छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्सप्रेस वेचं काम हे 3 फेजमध्ये होणार आहे। छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग 25,000 कोटीतून बांधण्यात येणार आहे। पहिले 2 टप्प्यांना मंजुरी देण्यात आली आहे। बदलापूरसह देशातील अनेक शाळांमध्ये घडलेल्या लहान मुलांच्या लैंगिक छळाच्या घटनांबाबत सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण आदेश दिलाय। लहान मुलांच्या सुरक्षिततेसंदर्भात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी त्याची प्रत सर्व राज्यातील मुख्य सचिवांना पाठवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। मराठा आरक्षणामुळे जाहिरातीत बदल करायचा असून शासनाकडून सुधारित मागणी पत्र
एमपीएससीला अद्यापही प्राप्त न झाल्यानं संयुक्त परीक्षेची जाहिरात रखडल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय। मोठ्या संख्येनं पदं असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाचंही मागणीपत्र अद्याप प्राप्त झालेलं नाहीये। राज्यभरात शासकीय शाळेतील शिक्षकांकडून आज आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। आत्ताची मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबई, कोल्हापूर, पुणे आणि सांगली वगळता 32 जिल्ह्यातल्या शाळांमधील शिक्षकांनी एकदिवसीय आंदोलन पुकारलंय। शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामं ही बंद करण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलंय। वाढत्या वायू प्रदूषणाचा धोका आता धूम्रपान न करणाऱ्यांना सुद्धा होत असल्याचं निदर्शनास आलंय। धूम्रपान न करणाऱ्या 30 ते 40 वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांना सतत खोकला होत असून फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान होताना दिसतंय। मुंबई राज्य परिवहन महामंडळानं उत्पन्न वाढीसाठी चालक व वाहकांना त्यांच्या 20% रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येणार आहे असं स्पष्ट केलंय। ही रक्कम समप्रमाणामध्ये वाटण्यात येणार असून आगारामध्ये आल्यानंतर रोख स्वरूपामध्ये ती देण्यात येणार आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये गांधी जयंतीपासून ते दसऱ्यापर्यंत अनेक मोठे सण येणार आहेत। त्यामुळे बँकांना अनेक दिवस सुट्ट्या जाहीर केल्या गेल्या आहेत। आरबीआयच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये बँका जवळपास 15 दिवस बंद राहणार आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी क्षयरोग रुग्णालयामध्ये दिवसाला साधारण 2 ते 3 रुग्णांचा क्षयरोगानं मृत्यू होतोय। मागील 3.5 वर्षामध्ये क्षयरोग रुग्णालयामध्ये 3185 रुग्णांचा मृत्यू झालाय। नाशिकमध्ये कांदा बाजारभावामध्ये काहीशी घसरण पाहायला मिळते। उन्हाळी कांद्याची जवळपास 88,000 क्विंटलची आवक झाली आहे। आज कांद्याला कमीत कमी 2,500 या रुपयांपासून ते 4,800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतोय। मागील आठवड्याचे हळदीचे बाजारभाव पाहिले असता बाजारभावामध्ये काहीशी घसरण दिसून येते। हिंगोली बाजारामध्ये हळदीला 13,087 रुपये दर मिळाला। मागील आठवड्यामध्ये हळदीला सरासरी 13,419 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। देशात काही सायबर गुन्हेगारीची प्रकरणं समोर आली आहेत। त्यामुळे सरकारी यंत्रणा सतर्क झाली आहे। या संदर्भात कठोर कारवाई करत सरकारनं 6 लाख मोबाईल फोन बंद केले आहेत। कोल्हापूरहून अहमदाबादला नियमितपणे ये-जा करणाऱ्या ग्राहकांची संख्या ही लक्षणीय आहे। त्यामुळे 27 ऑक्टोबर पासून कोल्हापूर अहमदाबाद गुजरात नियमित विमान सेवा सुरू होणार आहे। गेल्या 3 वर्षापासून देशामध्ये परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत व राहण्यायोग्य शहरांच्या यादीमध्ये पुणे शहर अग्रस्थानी आहे। पुण्यामध्ये घरांच्या किमती सरासरी 39% वाढल्या असल्या तरीही विक्रीत 36% वाढ। नाशिकच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रशासनानं रस्ते डांबरीकरण, डागडुजी व दुरुस्तीच्या सुमारे 34 कोटींच्या कामांना मान्यता दिली आहे। खड्ड्यांमुळे अनेक भागामध्ये वाहतूक कोंडी होते। वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावं लागतंय। एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। राज्य शिखर समितीकडून पंढरपूरच्या दर्शन मंडप आणि स्काय वॉकसाठी 129 कोटींच्या आराखड्याला आता मंजुरी देण्यात आली आहे। या संदर्भातील शासन निर्णय हा 8 दिवसात काढला जाणार आहे। बराच वर्षापासून प्रलंबित असलेला दर्शन मंडप आणि स्कायवॉकचा प्रश्न हा मार्गी लागल्यामुळे लाखो भाविकांचं दर्शन आता सुलभ होणार आहे। सद्यस्थितीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन मंडप आणि रांगेमध्ये विविध समस्यांना सामोरं जावं लागतं। भाविकांच्या तुलनेमध्ये सध्याची व्यवस्था ही अपुरी पडते। भाविकांना कमी वेळेत दर्शन होण्यासाठी दर्शन टोकन यंत्रणा उभारण्यात येईल, ज्यामुळे भाविकांना कमी वेळेमध्ये दर्शन करता येईल। या सुविधेमुळे भाविकांना सुरक्षित आणि सुसह्य सुविधायुक्त असं दर्शनाची सोय उपलब्ध होणार आहे। तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये 3 ऑक्टोबर पासून घटस्थापनेनं प्रारंभ होणार आहे। त्यापूर्वी देवीच्या मंचकी निद्रेस मंगळवारी प्रारंभ झाला। करवीर निवासिनी अंबाबाईच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर स्वच्छतेला प्रारंभ झालाय। शनिवारी मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता केली जाणार आहे, त्यामुळे दर्शन बंद राहणार आहे। मुंबई विद्यापीठाची बहुचर्चित सिनेट निवडणूक सुरळीत पार पडली। या निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीसाठी सुमारे 55% आसपास मतदान झालं। 28 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालंय। शहापूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। अतिवृष्टीमुळे भातसा नदी पुलाला
पाणी लागलं असून घोडपरी या नदी पुलावरून पाणी गेलंय, त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय. शहापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातसा धरण ओसंडून वाहू लागलंय. धरणाचे सर्व दरवाजे उघडून त्यामधून भातसा नदीमध्ये विसर्ग सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारनं ओबीसी, एनटी, बीजे आणि एसबीसी या प्रवर्गातील पीएचडी विद्यार्थ्यांसाठी पूर्ण 100% फेलोशिप जाहीर केली आहे. सरकारकडून मिळणारं हे आर्थिक सहाय्य विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी फायदेशीर ठरणार आहे.